ऊस शेतीमध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी पाण्याचे मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे। आपण रासायनिक खते वापरतो, आळवणी करतो, फवारणी करतो, जीवाणू वापरतो। ह्या पद्धतीने सर्व प्रकारचे आपण पद्धती वापरून ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी ह्या पद्धतींचा वापर करतो। तर रिझल्ट येण्यासाठी आपल्याला पाण्याचे मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे। जास्त उत्पादन घेण्यासाठी पाण्याचे मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं असतं। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। ऊस लागवड सुरुवात केल्यापासून ऊस लागवडीमध्ये पाण्याचे मॅनेजमेंट कोणत्या पद्धतीने करायचं ही माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत। ऊस शेतीमध्ये, ऊस लागवडीमध्ये आपण व्यवस्थित पाण्याचे मॅनेजमेंट केले तर आपल्याला खूप छान पद्धतीने ऊसामध्ये उत्पादन हे भेटतं। तर आपण रासायनिक खतांचा वापर करता, त्यानंतर आळवणीचा वापर करता, फवारणीचा वापर करता, जीवाणूंचा वापर करता, ह्या पद्धतीने सर्व प्रकारे आपण ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न आपण ऊस शेतीमध्ये करता। हे आपण जे प्रयत्न करतो ते सर्व प्रयत्न पाण्याच्या मॅनेजमेंटवर आहेत। तर आपण व्यवस्थित पाण्याचे मॅनेजमेंट केला तर आपण दिलेल्या रासायनिक खतांचा रिझल्ट येतो, केलेल्या आळवणीचा रिझल्ट येतो, आणि आपण फवारणी केली असेल तर त्याचा रिझल्ट येतो। आणि जीवाणूंची संख्या मेंटेन ठेवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे। तर आपण पाण्याचे मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं असतं। तर ऊस लागवडीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाण्याचे मॅनेजमेंट करावं। तर पाणी कधी द्यावं आणि पाणी कसं द्यावं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर आपण जास्त पाणी दिला तर उत्पादन कमी होतं, आणि कमी पाणी दिला तरीही उत्पादन कमी होतं। तर ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित पाणी दिला तरच आपल्याला उत्पादन भेटतं। तर पाण्याची मॅनेजमेंट करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला 1 महिन्यामध्ये किती पाणी द्यावं आणि पहिल्या महिन्यामध्ये आपण कोणत्या पद्धतीने पाण्याचे मॅनेजमेंट करावं ही माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत। तर पाण्याच्या मॅनेजमेंटसाठी आपण काय करावं, ज्या दिवशी आपण ऊस रोपे लावता त्या दिवशी आपण पहिल्या दिवशी आपण पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे। तर ऊसाची सेटिंग चांगली होण्यासाठी, लावण खूप छान येण्यासाठी आपण पहिल्या दिवशी पाणी देणं महत्त्वाचं आहे। तर पहिल्या दिवशी पाणी दिल्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी आळवणी घेऊ शकता, पहिली आळवणी। तर पहिली आळवणी कोणती घ्यावी, पहिल्या आळवणीमध्ये कोणकोणती लागवड, कोणकोणते टॉनिक आपण ऊस वाढीसाठी वापरावे ही सर्व माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल। त्यानंतर दुसरं पाणी आपण काय करावं, 11व्या दिवशी द्यावं। तर आपण 11व्या दिवशी दुसरं पाणी दिल्यानंतर आपण 13व्या दिवशी पहिला लागवडीचा डोस द्यावा। तर ह्या पद्धतीने आपण पाण्याचे मॅनेजमेंट करावं। तर पहिल्या लागवडीच्या डोसमध्ये कोणकोणते खते वापरावेत, कोणत्या पद्धतीने आपण लागवडीचा डोस ऊस शेतीला द्यावं ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल। तर हे झालं दुसरं पाणी। तर तिसरं पाणी आपण काय करावं, 21व्या दिवशी द्यावं। 25व्या दिवशी आपण काय करावं, दुसरी आळवणी घ्यावी। फुटव्यांची संख्या जास्त होण्यासाठी ही आळवणी खूप महत्त्वाची असते। तर त्या आळवणीमध्ये कोणकोणते टॉनिक वापरावं ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल। पहिल्या महिन्यामध्ये आपण 3 पाणी द्यावं। तर 3 पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे। तर ह्या पद्धतीने 1 पाणी झालं की आपण 1 ट्रीटमेंट द्यावी, आळवणी। दुसरं पाणी झालं की आपण लागवडीचा डोस द्यावा। तिसरं पाणी झालं की दुसरी आळवणी करावी। तर ह्या पद्धतीने आपण एकदा पाणी दिला प्लॉटला ऊसाच्या तर आपण 1 ट्रीटमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण पाणी देऊन ट्रीटमेंट केल्याने आपल्याला रिझल्ट त्या ट्रीटमेंटचा चांगला येतो। पहिल्या महिन्याच्या पाण्याचे मॅनेजमेंट आपण ह्या पद्धतीने केलं तर ऊसामध्ये खूप छान पद्धतीने वाढ होते। तर एका महिन्यामध्ये 3 पाणी आपण देणं खूप महत्त्वाचं आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।